नमस्कार. इयत्ता 7वी सेमी इंग्लिश सब्जेक्ट जनरल सायन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 12 द मस्क्युलर सिस्टम अँड डायजेस्टिव्ह सिस्टम इन ह्युमन बीइंग्स याचा अभ्यास करत होतो. आज आपण व्हॉलेंटरी मसल्स, इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजेच मसलचे प्रकार, टाईप्स ऑफ मसल्स याचा अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? काय तुम्हाला माहीत आहे का? तर देर आर मोर दॅन 600 देर आर मोर दॅन 600 मसल्स इन द ह्युमन बॉडी. माणसांच्या शरीरामध्ये 600 स्नायू आहेत. किती? मसल म्हणजे स्नायू. तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी याचे शब्दार्थ आपण पाहिलेत. मसल म्हणजे स्नायू. माणसाच्या शरीरामध्ये 600 स्नायू आहेत. मसल्स कंट्रीब्यूट ऑलमोस्ट 40% ऑफ द वेट ऑफ ए हेल्दी अडल्ट ह्युमन बॉडी. म्हणजे मसल्स हे जर निरोगी व्यक्ती आहे, प्रौढ, याच्या शरीराच्या 40% वजन हे मसल्सचे असते, म्हणजेच स्नायूचे असते. हेल्दी अडल्ट ह्युमन बॉडी म्हणजे निरोगी अडल्ट म्हणजे प्रौढ व्यक्ती. देर आर अबाउट 30 मसल्स इन द ह्युमन फेस. माणसांच्या चेहऱ्यावरती, मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 मसल्स असतात, स्नायू असतात. आवर आईज, माउथ अँड नोज आर इनसर्कल्ड बाय स्मॉल मसल्स. आपला डोळे, चेहरा, नाक यांच्या भोवती काय असतात? लहान लहान मसल्स म्हणजे स्नायू असतात. चेहऱ्याच्या, डोळ्याच्या बाजूला, तोंडाच्या बाजूला आणि नाकाच्या बाजूला, याच्या भोवती. एक्सप्रेशन्स लाईक हॅपीनेस, सॅडनेस, फिअर आर एक्सप्रेस बाय द मुवमेंट ऑफ दीज मसल्स ऑफ द फेस. एक्सप्रेशन्स म्हणजे हावभाव. एक्सप्रेशन्स म्हणजे हावभाव किंवा भाव. हॅपीनेस म्हणजे आनंद, सॅडनेस म्हणजे दुःख, फिअर म्हणजे भीती. हे सर्व एक्सप्रेस कर म्हणजे व्यक्त करणे. हे सर्व चेहऱ्यावरचे जे भाव आहेत हे मसल्सच्या मुव्हमेंटमुळेच शक्य होतात, दिसतात आपल्याला. म्हणजे चेहऱ्यावरील जे स्नायू आहेत त्याच्या हालचालीमुळेच आपल्याला विविध भाव दिसतात. आर द मसल्स ऑफ द डिफरंट ऑर्गन्स इन अवर बॉडी आयडेंटिकल. आपल्या शरीरातील विविध अवयवामध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का? बरोबर. आयडेंटिकल म्हणजे एकसारखे. तर याचं उत्तर नाही आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू असतात. पहिला आहे व्हॉलेंटरी मसल्स, म्हणजे याला ऐच्छिक स्नायू बोलतात. व्हॉलेंटरी मसल्स म्हणजे काय? ऐच्छिक स्नायू. आता आणि इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजे अनैच्छिक स्नायू. आता ऐच्छिक स्नायू म्हणजे काय? आपल्या इच्छेनुसार चालणारे स्नायू. अनैच्छिक म्हणजे आपली इच्छा नसताना पण ते स्नायू कार्य करत असतात. आता बघूया इथे डेफिनेशन्स काय आहेत. व्हॉलेंटरी मसल्स, ऐच्छिक स्नायू. वर्किंग विथ अवर हँड्स, वॉकिंग, ईटिंग एक्सेट्रा आर फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन अवर विल. बघा, हातानं काम करणे, चालणे, ईटिंग म्हणजे खाणे, हे सगळं फंक्शन्स आपण कशानं करतो?
आपल्या इच्छेनुसार आपण करत असतो. चालायचा इच्छा झाली तर चालतो, थांबायची इच्छा झाली तर थांबतो, हाताने काय उचलायचं तर उचलतो, काम करतो. हे आपल्या इच्छेनुसार असणारे काम आहेत. मसल्स यूज इन दीज ॲक्शन्स आर कॉल्ड व्हॉलेंटरी मसल्स. आणि या सर्व कामासाठी ज्या स्नायूचा उपयोग होतो त्या सर्व स्नायूंना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात, म्हणजे व्हॉलेंटरी मसल्स. ऑल दीज मसल्स यूज इन दीज ॲक्शन्स, ही सगळे क्रिया करण्यासाठी ज्या मसल्सचा उपयोग होतो आर कॉल्ड व्हॉलेंटरी मसल्स. व्हॉलेंटरी मसल्सची डेफिनेशन तुम्हाला महत्त्वाची आहे. काल इथपासून इथेपर्यंत तुम्ही व्हॉलेंटरी मसल्सची डेफिनेशन लिहून घ्यायची. फॉर एक्झाम्पल, मग कुठले कुठले मसल्स? मसल्स इन अवर आर्म्स, जे आपल्या बाहूमधील किंवा हातामधील जे स्नायू आहेत ते. लेग्स, पाय, दीज आर व्हॉलेंटरी मसल्स. हातातले स्नायू, पायातले स्नायू आणि अनेक स्नायू आहेत ऐच्छिक स्नायू, पण इथे 2 उदाहरण दिलेली आहेत. बरोबर आहे. बोटातले सांगू शकता आपण, बरोबर आहे. तोंडातले स्नायू असतात. इनव्हॉलेंटरी मसल्स, अनैच्छिक स्नायू. इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजे अनैच्छिक स्नायू. व्हेरियस प्रोसेसेस लाईक ब्रीदिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर विटाल फंक्शन्स. अनेक क्रिया आहेत. प्रोसेसेस म्हणजे प्रक्रिया. लाईक ब्रीदिंग, ब्रीदिंग म्हणजे श्वसन. ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. डायजेशन म्हणजे पचन. या सर्व आपल्या शरीरातील काही विटाल फंक्शन्स म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याची कार्य आहेत. दॅट इज दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. यांचं मोठ्या प्रमाणावर शरीरात काम आहे. ते आपल्या शरीरासाठी शरीरातील काही इंद्रियांची ही जी कामं आहेत ती अतिशय जीवनावश्यक आहेत. बरोबर. श्वास घेणे, रक्ताभिसरण होणे, अन्नपचन ह्या क्रिया अतिशय महत्त्वाच्या आहे शरीरासाठी. इसेन्शियल म्हणजे आवश्यक, फॉर लाईफ म्हणजे जीवनासाठी. दे डू नॉट डिपेंड अपॉन अवर विल. हे सर्व ज्या क्रिया आहेत त्या आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. डू नॉट डिपेंड अपॉन अवर विल. आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. श्वास घेणे इच्छेवर, थांबून राहा म्हणजे किती उशीर थांबून राहणार, पुन्हा जाणार. झोपल्यानंतर आपण ठरवून श्वास घेतो का? नाही, कंटिन्यू चालू असतो. द मसल्स ऑफ ऑर्गॅन्स विच कॅरी आउट दीज इनव्हॉलेंटरी फंक्शन्स आर कॉल्ड इनव्हॉलेंटरी मसल्स. म्हणजेच ज्याद्वारे या क्रिया चालतात, बरोबर आहे, ज्या मसल्सद्वारे या क्रिया चालतात त्यांना इनव्हॉलेंटरी मसल्स असे म्हणतात. म्हणजे श्वास घेणे, रक्ताभिसरण, अन्नपचन या क्रिया, इंद्रियाच्या ज्या क्रिया आहेत सगळ्या आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात, म्हणून त्यांना इनव्हॉलेंटरी मसल्स असे म्हणतात. फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स लाईक द इथायपा. फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स लाईक द स्टमक, intestine, heart are carried out in their own fixed manner by involuntary muscles. बघा, आपले ऑर्गन्स म्हणजे स्टमक, पोट, जठर आपण म्हणतो, इंटेस्टाईन आतडे, हार्ट म्हणजे हृदय. या अवयवाची कामं जी आहेत ही फिक्स मॅनरमध्ये चालतात, म्हणजे ठराविक पद्धतीने चालूच असतात, अनैच्छिक पद्धतीने चालू असतात, कंटिन्यू चालू असतात. ते आपण मनाने थांबवू शकत नाही. Which organs in our body have voluntary muscles and which ones have involuntary muscles? Find out and make a list of each type. आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या अवयवामध्ये ऐच्छिक स्नायू आहेत, कोणकोणत्या अवयवामध्ये अनैच्छिक स्नायू आहेत, याचा शोध घेऊन त्याची यादी तयार करायची आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ मसल्स. टाईप्स ऑफ मसल्स म्हणजे
मसलची प्रकार म्हणजे स्नायूचे प्रकार. पहिला आहे स्केलेटल मसल. स्नायूचा प्रकार म्हणजे स्केलेटल मसल म्हणजे अस्थि स्नायू. स्केलेटल मसल म्हणजे काय? अस्थि स्नायू. अस्थि म्हणजे काय? हाडाला अस्थि बोलतो आपण, बरोबर आहे. द टू एंड्स ऑफ ईच ऑफ दीज मसल्स आर अटॅच टू टू डिफरंट बोन्स. एक्झाम्पल्स ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स. बघा, द टू एंड्स ऑफ ईच ऑफ दीज मसल्स आर अटॅच टू द टू डिफरंट बोन्स. ह्या मसल्सची म्हणजे ह्या स्नायूची दोन्ही टोकं आहेत, ती दोन्ही टोकं हाडाने जोडलेली असतात. म्हणजे एका बाजूला एक हाड, दुसऱ्या बाजूला दुसरं हाड, आणि त्याच्यामध्ये तो स्नायू असतो, स्केलेटल मसल, बरोबर आहे. एक्झाम्पल्स ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स. आता याचे उदाहरण द्यायचं म्हणजे हाताचे, पायाचे मसल्स. देअर मुवमेंट्स आर व्हॉलंटरी. ही इच्छेनुसार मसल्स काम करतात. ऐच्छिक मसल्स असतात, ते ऐच्छिक स्नायू असतात, व्हॉलंटरी मसल्स. दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ द स्केलेटन टुगेदर अँड गिविंग शेप टू अवर बॉडी. बघा, आणखी एक त्यांचं काम आहे ह्या मसल्सचं, स्केलेटल मसल्सचं. हे आपल्या स्नायू हे स्नायू आपल्या हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे काम करतात आणि त्याच्यामुळे शरीराला एक विशिष्ट असा आकार प्राप्त होतो. आकार देण्याचं काम सुद्धा ते करतात. स्केलेटल मसल काय करतात? त्यांची दोन्ही टोकं जे आहेत ते हाडांना जोडलेली असतात. हे व्हॉलंटरी मसल्स असतात, आपल्या इच्छेनुसार चालतात. आणि थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे आर्म्स आणि लेग्सचे मसल्स, पाय आणि हातातले मसल्स असतात. आणि काय होतं याच्यामुळे? दोन हाडं एकत्र जोडून ठेवल्यामुळे हे काम त्यांचं असतं. हा स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र बांधून ठेवणे. दुसरी गोष्ट, आणि शरीराला आकार देणे, बरोबर आहे. इथे जे मसल्स दाखवलेले आहेत पहा, दोन हाडांना एकत्र बांधून ठेवण्याचं कार्य करणारे मसल्स इथं आहेत. आता हे दंडाचे इथं जे मसल्स दाखवलेले आहेत, बरोबर आहे, इथले मसल्स दाखवलेले आहेत, हे इथं बघा दाखवले आहेत. हे ऐच्छिक मसल्स आहेत, व्हॉलंटरी मसल्स, आणि एकमेकांना जोडून हाडांना जोडणारे मसल्स आहेत. आता दुसरं, हार्ट और कार्डियक मसल्स. आता हाडांचे होते, पहिला येते हे उदाहरण आहे. दुसरा आहे हार्ट अँड और कार्डियक मसल्स, हृदयाचे स्नायू. दीज मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, बीटिंग ऑफ द हार्ट. हे स्नायू हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण. कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच आकुंचन पावणे, रिलॅक्सेशन म्हणजे पूर्ववत होणे, त्याला शिथिलीकरण बोलतात. ऑफ द हार्ट म्हणजे हृदयाचं आकुंचन पावणं, शिथिलीकरण करणं, ह्या दोन्ही कार्य हे मसल्स करत असतात. देअर मोमेंट इज इनव्हॉलंटरी. हे आपल्या हातात नसतं. हृदयाची धडधड, आकुंचन, शिथिलीकरणाचं काम हे करत असतात, ते आपल्या हातात नसतं, कंटिन्यू चालूच असतं. त्याला इनव्हॉलंटरी मसल्स आपण म्हणतो. कार्डियक मसल्स कॉज अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट अ रेट ऑफ अबाउट 70 टाइम्स पर मिनिट. बघा, हे कार्डियक मसल्स आहेत, हृदयाचे स्नायू आहेत. दर मिनिटाला हृदयाचे जवळपास 70 वेळा आकुंचन आणि शिथिलीकरण करतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. एका मिनिटात 70 वेळा, म्हणून आपण बोलतो ना, एका मिनिटात हृदयाचे 70 ठोके पडतात. ओके. ते स्नायू कसे आहेत पहा, ते स्नायू आहेत या पद्धतीचे. इथले हे स्नायू आहेत हार्ट और कार्डियक मसल्स, हे कार्डियक मसल्स आहेत. ह्याच्यानंतर स्मूथ मसल्स, मृदू स्नायू. स्मूथ मसल्स ही आहेत आपल्या पोटाच्या आतडी एकदम मऊ असतात की नाही, हे त्याला स्मूथ मसल्स म्हणजे मृदू स्नायू असं त्याला म्हणतात. मऊ, मृदू म्हणजे काय? मऊ स्नायू आहेत.
These muscles are present in the internal organs other than the heart. आता अंतरिंद्रिय आहेत, हार्ट व्यतिरिक्त म्हणजे हृदयाव्यतिरिक्त जे अंतरिंद्रिय आहेत त्याच्यामध्ये हे स्नायू असतात. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ द स्टमक, थोडक्यात पोटाचे स्नायू, इंटेस्टाईन आतड्याचे स्नायू, ब्लड वेसेल्स रक्तवाहिन्याचे स्नायू, युटेरस गर्भाशयाचे स्नायू, हे काय असतात, एकदम मऊ स्नायू असतात, मृदू. देअर मुवमेंट्स आर इनव्हॉलंटरी अँड स्लो, ते अनैच्छिक असतात आणि हळूवार त्यांची मुवमेंट होत असते. वेरियस विटाल फंक्शन्स ऑफ अवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर आर कॅरीड आउट बाय दीज स्पेशल मसल्स. हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असते, त्यामुळे हे स्नायूकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये त्यांच्याकडून न कळत होत असतात. काय लिहिले, विटाल फंक्शन्स ऑफ अवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनअवेअर, आपल्याला माहीत नसतात, अनअवेअर म्हणजे माहीत नसणारे, आपले आपोआप होणारे, आर कॅरीड आउट बाय दी स्पेशल मसल्स, या खास मसल्सकडून आपोआप सावकाश आपल्या शरीराची हालचाल होत असते, हे कार्य स्नायू करत असतात. ओके, यानंतर पुढचा भाग आहे, हाऊ डू मसल्स परफॉर्म द फंक्शन्स. स्नायू आपलं कार्य कसे करतात, त्यांचं कार्य कसं चालतंय. होल्ड युअर आर्म स्ट्रेट ॲट द एल्बो ॲट द डिग्री 180 डिग्री विदाउट क्लोजिंग युअर फिस्ट. आपण सरळ हात मूठ न आवळता असा 180 अंशात जर पकडला ठेवला, त्याच्यानंतर बेंड द आर्म ॲट द एल्बो थ्रू 90 डिग्री, पुन्हा 90 अंशामध्ये कोपरातून दुमडा तो हात, आणि थर्ड टच द शोल्डर विथ युअर फिंगर्स ऑन द सेम साईड, आणि हाताची बोटे सरळ तुमच्या खांद्याला टेकवा. आता बघा, पहिलं काय केलंय, सरळ हात असा नीट 180 अंशात पुढं सरळ ठेवा. दुसरं, मूठ आवळायची नाही. दुसरं, बेंड द आर्म ॲट द एल्बो थ्रू 90 डिग्री, 90 अंशातून तो हात दुमडा कोपरातून. तिसरं, टच द शोल्डर विथ यू फिंगर ऑन सेम साईड, आणि हाताची बोटे खांद्याला टेकवायचे आहेत. मसल्स ऑफ विच पार्ट ऑफ युअर आर्म कॉन्ट्रॅक्टेड अँड रिलॅक्स ड्युरिंग द अबाउट 3 ॲक्शन्स. हे तिन्ही ॲक्शन्समध्ये तुमच्या हाताचे कोणते स्नायू आकुंचन आणि शिथिल पावतात हे तुम्ही पाहायचं आहे. मसल्स इन अवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप्स. आपल्या शरीरातले स्नायू आहेत ते नेहमी गटाने काम करतात. दे आर वर्किंग ऑलवेज इन ग्रुप्स. वेन सम मसल्स कॉन्ट्रॅक्ट अदर मसल्स ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स. काही जेव्हा स्नायू आकुंचन पावतात तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होत असतात. दिस इज हाऊ मसल्स हेल्प इन द प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ द व्हेरियस फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. आणि यामुळे आपल्या शरीरातल्या क्रिया ज्या आहेत योग्य पद्धतीनं हे स्नायू चालू ठेवू शकतात. म्हणजे आपण हात पसरला त्यावेळा कोपरातले स्नायू आहेत ते पसरतात, बरोबर आहे, पुढच्या भागाचे, आणि मागच्या कोपरातल्या म्हणजे कोपराच्या मागच्या बाजू जे आहेत ते शिथिल होतात. बघा, ज्यावेळेस आपण हात कोपरात दुमडतो तेव्हा दंडात आपल्या जाड होतं, तिथं म्हणजे स्नायू एकत्र होतात, पण पाठीमागचे स्नायू जे कोपरात आहेत ते ताणले जातात. हे आपोआप होणाऱ्या क्रिया आहेत, त्यामुळे आपल्या शरीराची प्रक्रिया व्यवस्थित चालते. द मसल्स ऑन द फ्रंट ऑफ द बोन इन अवर अप्पर आर्म इज कॉल्ड बायसेप्स. आपल्या हाताच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू बायसेप्स असं म्हणतात. दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला बायसेप्स देण्यात ठेवा. मराठीतले शब्द अवघड आहेत. द मसल्स ॲट द बॅक इज कॉल्ड ट्रायसेप्स. त्रिशिरस्क, मराठीत ट्रायसेप्स म्हणजे त्रिशिरस्क आणि बायसेप्स म्हणजे द्विशिरस्क.
ह्याच्यापेक्षा बायसेप्स म्हणजे दोन, दोन म्हणजे बाय म्हणजे द्वि आणि ट्राय म्हणजे त्रि, अशा प्रकारचे स्नायू ध्यानात ठेवायचे आहेत. हे आकृती पाहायची आहे. आणि आता आपण इथे थांबूया. आपला व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे. त्याच्यानंतर पुढील तासिकेला आपण पुढचा भाग पाहूया. ओके, धन्यवाद.